नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिरशो कॉर्नरमध्ये. आज आपण मस्त मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवणार आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सारण तयार करणार आहे. त्यासाठी साहित्य पाहूया. 1 वाटी खोवलेला खीस, अर्धी वाटी गूळ, 2 मोठे चमचे तूप, इलायची पावडर, काजू बदामाचे काप आणि खसखस. आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपण काजू बदामाचे काप टाकायचे आहेत. काजू बदाम नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्याचबरोबर खोवलेला खीस टाकून घ्यायचा आहे. तुम्ही नारळाला एकतर खोवून घेतलं तरी चालेल किंवा मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून बारीक करण्यापूर्वी त्याला एकतर बारीक कट करून घ्या किंवा मग खिसून घेतलं तरीही चालेल. 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आता आपण गूळ टाकून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे आणखी 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. सारण करायला जास्त वेळ लागत नाही. तर बघा या पद्धतीने हे आपलं मस्त असं सारण तयार झालेलं आहे. तिथे जवळजवळ 5 ते 6 मिनटं झालेले आहेत आणि मस्त असं हे सारण तयार झालेलं आहे. आत्ता आपण ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आवरण तयार करून घेऊया. त्यासाठी साहित्य 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडंसं तूप आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही संपूर्ण वाटी पाणी किंवा दुधाचा वापर करू शकता, परंतु इथं मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. दुधामुळे मस्त मऊ लुसलुशीत असे आपले मोदक राहतात. त्याचबरोबर कलर पण पांढरा शुभ्रसा येतो. इथं मी मीठ आणि तूप टाकून घेतलेलं आहे. तुपामुळे आपल्या मोदकाला बाहेर मस्त अशी चकाकी येते. आता पिठाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला संपूर्ण पीठ टाकून या पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आता मी बंद केलेला आहे आणि आता पण हे व्यवस्थित असं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. तर साधारणतः इथं मी 10 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. आता आपण काढून घेऊया आणि पीठ थोडंसं कोमट असतानाच आपल्याला मळायचं आहे. जास्त थंड होऊन द्यायचं नाही. तर बघा पीठ थोडंसं गरमच आहे. गरम असतानाच मळायचं आहे. एक 7 ते 8 मिनटं पीठ मी तर चांगलं मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पीठ हे अगदी मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत या पद्धतीचं पीठ तयार होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचं आहे. आता आपण एक गोळा घेऊया. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. मधला भाग हा थोडासा जाडसर ठेवायचा आणि साईड आपल्याला अगदी पातळ अशी तयार करून घ्यायची आहे. आता आपण कळ्या पाडून घेऊया. तर कळ्या पाडताना आपल्याला अंगठ्याने मधल्या बोटाच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला खालपर्यंत दाबून घ्यायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित अशा कळ्या पाडतात. एकदा कळ्या पाडून झाल्या की आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तर जेवढं बसेल तेवढं इथं आपण सारण घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व कळ्या एकत्र आणून या पद्धतीने हे मोदक तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण इथं थोडंसं चमच्याच्या साहाय्याने याला कळ्या व्यवस्थित अशा पाडून घेऊया. तर बघा इथं हे मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. आत्ता आपण दुसऱ्या पद्धतीने पण पारी तयार करून घेऊया. जर तुम्हाला हाताने पारी तयार करता येत नसेल तर आपण या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे कमी वेळेमध्ये मस्त अशी पारी तयार होते. बघा अगदी पातळसर असे हे पारी तयार झालेले आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही. तर आता आपण कळ्या पाडून घेऊया. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या कळ्या पाडायच्या आहेत आणि जवळजवळ अगदी या पद्धतीने आपल्याला कळ्या खालपर्यंत पाडून घ्यायच्या आहेत. कळ्या पाडून झाल्या की त्याच्यामध्ये सारण घालून घेऊया. तर सारण जेवढं बसतं तेवढं घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कळ्या आपल्याला एकाच साईडने या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी सर्व कळ्या एकत्र आणून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला अगदी हलक्या हाताने अलगद असं दाबून घ्यायचं आहे वरच्या साईडला आणि मोदक हा बंद करायचा आहे. तर बघा अगदी मस्त असं हे मोदक तयार होतो या पद्धतीने. तर मी सर्व मोदक याच पद्धतीने तयार केलेले आहेत आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 11 मोदक हे तयार होतात. आत्ता आपण हे शिजवून घेऊया. तर बघा इथं सर्व मोदक तयार झालेले आहे. शिजवून घ्यायचं आहे. ते चाळण घेतलेले आहे. चाळणमध्ये आपण सुती कापड ओलं करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही हळदीचं पान किंवा केळीचं पानाचा वापर करू शकता.
इथं मी मोदक घेतलेला आहे तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. त्यामुळे तो शिजवताना अजिबात फुटत नाही. तर बघा पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि आता आपल्याला झाकून हे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे असंच. आणि इथं बघा 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करून पाहूया मोदक शिजलेत की नाहीत. तर वरून तर व्यवस्थित असे शिजल्यासारखे वाटतात. हात लावून पाहायचे, जर चिकटले नाहीत तर व्यवस्थित असे शिजले समजायचं. जर चिकटत असेल तर आणखी 1-2 मिनिटं ठेवायचं आहे. तर बघा इथं 15 मिनिटानंतर मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर खायला पण अगदी मस्त असे लागतात आणि करायला पण सोपे आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.